15 मे गुरुवार. तर ह्या दिवशी काय झालं की मार्केट इथून ओपन झालं. पहिले मार्केटनं काय केलं, एक स्विंग सेल साईडनं क्रिएट केला, मग हायर हायस क्रिएट करत एकदम सटीक हायर हाय क्रिएट करत मार्केट बाईंगले गेलं. ठीक आहे. नंतर आहे सेल साईड आलं इथून. आता यानं पहिले इंडिकेशन काय दिलं, हे एकदम तर सेल साईडने पडलं. यानं बाईंगले गेलं पहिले, हे असं क्रिएट करू पहिले सेलचा स्विंग क्रिएट केला, मग बाईंगले गेलं, मग सेलिंगले आलं, असं मोमेंट फेक मोमेंट टाईप. पण इथं लिक्विडिटी पण घेतली. आता इथून जर यानं बाईंगचं इंडिकेशन जर आपल्याला दिलं असतं, इथं कुठं ना कुठं यानं एक लेंडी अशी सोडली की बा मी बाईंगले जाऊ शकतो जर आपल्याला इंडिकेशन दिलं तर. पण इथं तसं झालंच नाही. पण यानं एक हे लेंडी सोडली आहे इथं की हे बाईंगले जाऊ शकते बा. तर आपण इथं केलं काय, मार्केट ठीक आहे, याच्यात गॅप क्रिएट करून पहिला स्विंग दिला. ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं बिहेवियर मार्केटचं. सेकंड काय करते, सेकंड मोमेंट आली वन साइडेड, अगेन तसंच झालं, क्लोजिंग आली. ठीक आहे. हे आपलं सेकंड बिहेवियर. क्लोजिंग आली, त्या स्विंगले ब्रेक न करता सेल साईडचं रिजेक्शन आलं. ठीक आहे. आपण इथं ट्रेड टाकला अगेन, कारण की मार्केट वन साइडेड पडून राहिलं ना, फेक मोमेंट म्हणजे गॅप देत मोमेंट देत. तर आपण इथं डायरेक्ट ट्रेडवर जाऊ शकतो, कारण की इथं हा स्विंगला इम्पॉर्टंट असते. हा ब्रेक करायच्या पहिले आपल्याला सेलचं इंडिकेशन देऊन राहिलं अशा पडत्या मार्केटमध्ये, जे आउट ऑफ कंट्रोल मार्केट असते. तर याच्यात आपण एक ट्राय करू शकतो बा की रिजेक्शन अँड क्लोजिंगवर आपण याला ब्रेक न करता हे गॅप आलेल्या स्विंगच्या अंदर रिजेक्शन अँड क्लोजिंगवर ट्रेड टाकू शकतो. ठीक आहे. आपण इथं ट्रेड टाकला. इथं झाले आपले 3 बिहेवियर कंप्लीट. चौथा स्विंग मारला, तो पण गॅप क्रिएट करू. आता ह्या स्विंगचं आणि ह्या स्विंगचं काही घेणं देणं नाही. तर याले ब्रेक करते मार्केट आणि बाईंगचं इंडिकेशन देतं मार्केट कधी पण वरती जाऊ शकते. आणि सकाळी तर एक यानं ही लेंडी सोडली जाईल. ते तर माहितीच आपल्याला की बाईंगचं कुठं ना कुठं यानं बस सोडला आहे की हाय घेऊ शकते आजचा, कारण की मार्केट वन साइडेड एकदम खाली नाही पडला ना. पहिले यानं पहिले सेलचा स्विंग क्रिएट केला, मग बाईंगले हायर हायस क्रिएट केले, मग सेल साईड आलं. पण हे अनएक्सपेक्टेड मोमेंटसोबत हे मार्केट पडलं इथून. तर ठीक आहे. आपण इथे एक ट्रेड केला. त्यानंतर हा स्विंग गॅप देऊन क्रिएट केला. तर हा आता एकटा पडला स्विंग. याचं आणि ह्या स्विंगचं घेणं नाही, फेक ट्रेंडसारखं एक मोमेंट हे पडली इथून. तर मार्केट नाही गेलं, याला ब्रेक केलं वरती. ठीक आहे. तर आपण इथं डायरेक्ट याला ब्रेक केल्याबरोबर रिजेक्शन आणि क्लोजिंग दिली असती तर आपण ट्रेड नसता घेतला. इथं आपण वेट केलं असतं की 50%च्या झोनवर येते का मार्केट. पण ठीक आहे. एक दुसरी कंडिशन इथं आहे की यानं ब्रेक केलं, खाली डीप मारलं. आता आपण इथं वेट असं करायचं आहे की हे जे रिजेक्शन आणि क्लोजिंग आली तर हे लो घेते का याचा. जर हे लो नसन घेत आणि लो घ्यायच्या पहिलेच जर बाईंगले घुमून आपल्याला रिजेक्शन आणि क्लोजिंग देत असून अशी, तर आपल्याला ते ट्रेड घ्यायचा आहे. तर आता यानं या स्विंगला ब्रेक केलं. पण इथे एक गोष्ट समजली की आपल्याला यानं रिजेक्शन आणि क्लोजिंग यानं दिल्लीच नाही. इथंही नाही दिल्ली एले बा, जे मेन आपली रिजेक्शन असते यानं क्लोजिंगच दिली. म्हणजे इथे एक आपलं थोडासा दिमाग खुलून गेला की हा बा बाईंगला कुठून ना कुठून तरी घुमू शकते. आणि सेम तसंच झालं, इथून रिजेक्शन अँड क्लोजिंग आली. तसं आपण इथूनही टाकू शकलो असतो डायरेक्ट, पण आपण जरा वेट केला कन्फर्मेशनचा. इथं टाकला आपण ट्रेड आणि हायचं टार्गेट घेतलं. असे आपले 2 ट्रेड होते 15 मे गुरुवार.